राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। नमो शेतकरीचा हप्ता येणार आहे। 90 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। सन्मान निधी योजनेच्या त्या हप्त्याचं वितरण नुकतंच देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं। राज्यातील सुमारे 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1817 कोटी रुपयाची रक्कम जमा होणार आहे। केंद्र सरकारच्या 6000 रुपयांच्या जोडीला आपल्या राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून 6000 रुपये देण्यात येत आहेत। या निधीमुळे शेतकऱ्यांना बियाणं, खतं, औषधं आणि शेतीच्या इतर आवश्यक खर्चासाठी वेळेवर आर्थिक मदत उपलब्ध होत आहे। राज्य शासनानं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केलेली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। या योजनेचा लाभ 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे। या योजनेच्या अंतर्गत 36,585 कोटी रुपयाची कर्जमाफी करण्यात येत आहे। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे। राज्य शासनानं राज्यातील शेतकऱ्यांसाठी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना लागू केलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे की या योजनेच्या अंतर्गत 7.5 हॉर्स पॉवरच्या पर्यंतचे कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना पूर्णपणे वीज मोफत दिली जात आहे, तर 7.5 हॉर्स पॉवरवर वीज दरात सवलत दिली जात आहे। या दोन्ही योजनांच्या अंतर्गत गेल्या वर्षभरामध्ये राज्यातील 45 लाख शेतकऱ्यांना 23,000 कोटी रुपयांचं वीज बिल माफ व सवलत देण्यात आलेली आहे। ग्रामीण भागातील महिलांना देण्यात येणारा जिजामाता कृषीभूषण पुरस्कार म्हणजे ग्रामीण भागातील महिलांच्या सामर्थ्याला, जिद्दीला दिलेली एक मानवंदना आहे। यंदाचं वर्ष हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून युनोने जाहीर केलेलं आहे। त्यानिमित्तानं महिला शेतकऱ्यांना कायदेशीर शेतकरी दर्जा देणारं विधेयक ही राज्यातल्या समस्त महिलांच्या दृष्टीनं अतिशय आनंदाची बाब आहे। राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आजची ही बातमी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे। 2 हप्ते एकत्र म्हणजेच तब्बल 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे। या संदर्भामध्ये सुनेत्रा पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आणखी वाढली आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील सुमारे 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1817 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आल्याचे समोर आलेले आहे। केंद्र सरकारच्या PM किसान योजनेसोबतच राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आर्थिक मदत दिली जात असते। या निधीमुळे बियाणे, खते, औषधी आणि शेतीच्या इतर आवश्यक खर्चासाठी शेतकऱ्यांना मोठा आधार मिळत असतो। याचबरोबर राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा देखील मोठ्या प्रमाणावर लाभ शेतकऱ्यांना मिळत असल्याचे सांगितले जात आहे। तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपयांचं प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा सुद्धा सरकारने केलेली आहे। मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांचे वीज बिल कमी झाले असून कृषी पंपधारकांना देखील मोठा दिलासा मिळत आहे। त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना विविध योजनांचा एकत्रित लाभ मिळत असल्याचे सरकारकडून सांगितले जात आहे। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते अनेक दिवसांपासून जे शेतकरी वाट बघत होते त्यांना आता संबंधित विभागाकडे निधी उपलब्ध झाल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर म्हणजेच उद्या हा हप्ता वाटपास सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सुनेत्रा पवार यांनी देखील आपल्या भाषणामध्ये नमो शेतकरी योजनेचा थकीत हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल अशी माहिती दिलेली आहे। त्यामुळे 2 हप्ते एकत्र मिळून 4,000 रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांचे याकडे लक्षसुद्धा लागलेले आहे। मात्र एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, 2 हप्ते एकत्रित जमा होण्याबाबत किंवा उद्यापासून सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा होणार असल्याबाबत अधिकृत शासन आदेश म्हणजेच अजून GR हा प्रसिद्ध झालेला नाही। हे नक्की तपासणे आवश्यक आहे। अधिकृत यादी प्रसिद्ध झाली आहे का? त्यामुळे कोणतीही माहिती अंतिम मानण्यापूर्वी अधिकृत अपडेटची वाट बघावी।
तुमच्या जिल्ह्यामध्ये हप्ता जमा झाला आहे का किंवा या संदर्भामध्ये काही अपडेट मिळाली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा शेती कर्जमाफी, पीक विमा, PM किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या सर्वात वेगवान अपडेटसाठी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह. 1817 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आल्याचे समोर आलेले आहे. केंद्र सरकारच्या PM किसान योजनेसोबतच राज्य सरकारकडून नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत आर्थिक मदत दिली जात असते. या निधीमुळे बियाणे, खते, औषधी आणि शेतीच्या इतर आवश्यक खर्चासाठी शेतकऱ्यांना मोठा आधार मिळत असतो. याचबरोबर राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा देखील मोठ्या प्रमाणावर लाभ शेतकऱ्यांना मिळत असल्याचे सांगितले जात आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपयांचं प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणासुद्धा सरकारने केलेली आहे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांचे वीज बिल कमी झाले असून कृषी पंपधारकांना देखील मोठा दिलासा मिळत आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना विविध योजनांचा एकत्रित लाभ मिळत असल्याचे सरकारकडून सांगितले जात आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते अनेक दिवसांपासून जे शेतकरी वाट बघत होते त्यांना आता संबंधित विभागाकडे निधी उपलब्ध झाल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर म्हणजेच उद्या हा हप्ता वाटपास सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुनेत्रा पवार यांनी देखील आपल्या भाषणामध्ये नमो शेतकरी योजनेचा थकीत हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल अशी माहिती दिलेली आहे. त्यामुळे 2 हप्ते एकत्र मिळून 4,000 रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांचे याकडे लक्षसुद्धा लागलेले आहे. मात्र एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, 2 हप्ते एकत्रित जमा होण्याबाबत किंवा उद्यापासून सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा होणार असल्याबाबत अधिकृत शासन आदेश म्हणजेच अजून GR हा प्रसिद्ध झालेला नाही. हे नक्की तपासणे आवश्यक आहे. अधिकृत यादी प्रसिद्ध झाली आहे का? त्यामुळे कोणतीही माहिती अंतिम मानण्यापूर्वी अधिकृत अपडेटची वाट बघावी. तुमच्या जिल्ह्यामध्ये हप्ता जमा झाला आहे का किंवा या संदर्भामध्ये काही अपडेट मिळाली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा शेती कर्जमाफी, पीक विमा, PM किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या सर्वात वेगवान अपडेटसाठी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह. 1817 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आल्याचे समोर आलेले आहे. केंद्र सरकारच्या PM किसान योजनेसोबतच राज्य सरकारकडून नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत आर्थिक मदत दिली जात असते. या निधीमुळे बियाणे, खते, औषधी आणि शेतीच्या इतर आवश्यक खर्चासाठी शेतकऱ्यांना मोठा आधार मिळत असतो. याचबरोबर राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा देखील मोठ्या प्रमाणावर लाभ शेतकऱ्यांना मिळत असल्याचे सांगितले जात आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपयांचं प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणासुद्धा सरकारने केलेली आहे.